गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, मराठी विभाग, BA भाग 3, पेपर नंबर 7, साहित्य विचार या वर्गामध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। गेल्या व्हिडिओमध्ये आपण साहित्याचे स्वरूप, साहित्याच्या काही व्याख्या अभ्यासलेल्या होत्या। आज आपण विभाग क्रमांक 2 काव्य प्रयोजन या प्रयोजनांचा इथे विचार करणार आहोत। आपणा सर्वांना माहीतच आहे की जगातील प्रत्येक वस्तूच्या निर्मितीचे काही ना काही कारण असतेच। ज्या कारणासाठी त्या वस्तूची निर्मिती करण्यात येते तिला त्या वस्तूचे प्रयोजन असे म्हटले जाते। आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू वापरतो, त्यामागेही प्रयोजन असतेच। मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागे कोणते ना कोणते प्रयोजन असतेच असते। म्हणजेच विशिष्ट हेतुपूर्वक केलेल्या कार्याला प्रयोजन असे म्हणता येऊ शकेल। मानवाची प्रत्येक कृती ही सहेतुक असते। मग साहित्यासारखी गोष्ट त्याला अपवाद कशी राहील? लेखक का लिहितो? त्याच्या लेखनामागे कोणता हेतू असतो? आणि वाचक तरी ते का वाचतो? वाचनामागील वाचकांचा नेमका कोणता हेतू असतो? या सर्वांचा अभ्यास करणे आवश्यक आहे। या सर्वांचा अभ्यास म्हणजेच काव्य प्रयोजनांचा अभ्यास होय। आता आपण नेमकं प्रयोजन म्हणजे काय ते थोडक्यात बघूया। कोणत्याही कलेचे जे स्वरूप असते त्या अनुरोधाने त्या कलेचे प्रयोजन ठरत असते। हीच गोष्ट काव्याच्या बाबतीतही असते। काव्याचे स्वरूप आणि प्रयोजन या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी असतात। वस्तुतः कलेचे प्रयोजन कोणते आहे हे कला निर्माण करणाऱ्या कलावंताने सांगावयाचे असते, परंतु अनेकदा असे घडत नाही। काही मोठे साहित्यिक आपण लेखन निर्हेतुक केले किंवा मला वाटले म्हणून लिहिले, माझ्या आनंदासाठी लिहिले असे सांगतात। तात्पर्य असे की काव्याचे प्रयोजन कवी सांगत नाहीत। हे काम साहित्याचे अभ्यासक म्हणजेच साहित्यशास्त्रज्ञ करीत असतात। प्रयोजन हे नेहमी हेतुपूर्वकच असते, पण त्याचे परिणाम मात्र नेहमीच अहेतुपूर्वक असतात। आता आपण प्रयोजन आणि परिणाम याच्यातील फरक जर लक्षात घ्यायचा म्हटला तर असे म्हणता येईल की प्रयोजन आणि परिणाम यातील फरक लक्षात घेतला की एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे प्रयोजन हे काहीतरी हेतू लक्षात ठेवून केलेले असते, हेतुपूर्वक असते, पण त्याचे परिणाम मात्र नेहमीच अहेतुपूर्वक असतात। एखाद्या प्रयोजनाने प्रवृत्त होऊन जर कलावंताने कलाकृती निर्माण केल्या तरी त्या फार मोठ्या परिणामकारक होतीलच असे मात्र त्यांना सांगता येत नाही। म्हणजे एखाद्या गोष्टीचे नियोजन करणे हे आपल्या हाती असते, परंतु त्याचा परिणाम आपण म्हणू त्याप्रमाणेच होईल हे कोणालाही सांगता येत नाही। म्हणजेच प्रयोजन हे अगोदर असते आणि परिणाम हा नंतरचा भाग असतो। उदाहरणार्थ अन्नग्रहणाचे मुख्य प्रयोजन जीवित रक्षण किंवा भूक भागविणे हे असते आणि ते हेतुपूर्वक असते, परंतु या प्रयोजनाच्या साध्यतेबरोबरच आणखीनही काही परिणाम अन्न घेतल्यामुळे साधता येतात। अर्थात काव्याचे प्रयोजन खरोखर कशाला म्हणायचे तर ते उद्दिष्ट म्हणून नेहमीच डोळ्यापुढे असले पाहिजे, काही निमित्ताने प्राप्त झालेले असता कामा नये।
साहित्य निर्मितीमागे लेखकाचा काही उद्देश असतो, म्हणून तो त्याची निर्मिती करत असतो. तद्वतच वाचकाचाही साहित्याशी काही एक संबंध असतो. वाचक साहित्य वाचतो यामागेही त्याचा काहीतरी उद्देश असतो. अन्यथा आपला वेळ परिश्रम खर्ची घालून तो साहित्याचे वाचन करणार नाही, त्याचा आस्वादही घेणार नाही. म्हणजेच वाचकाच्या दृष्टीनेही साहित्याचे प्रयोजन महत्त्वाचे आहे. कित्येक वेळा साहित्याच्या अभ्यासात लेखकापेक्षा वाचकाला महत्त्व प्राप्त होते. लेखकाने लिहिलेले साहित्य वाचकाने वाचल्याशिवाय त्या साहित्याचा बरे वाईटपणा, त्याची श्रेष्ठता कनिष्ठता आजमावता येणार नाही. प्राचीन काळात साहित्यशास्त्रज्ञांनी काव्यप्रयोजन विषयक भरपूर चर्चा केली. आजच्या काळात ती थांबली आहे असे मुळीच नसून त्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक कवी सौंदर्यात रममाण होणे हे काव्याचे मुख्य प्रयोजन आहे असं सांगतात. येथे प्रयोजनांचा विचार आपण लेखकांच्या आणि वाचकांच्या दृष्टीनेही करणार आहोत. भारतीय काव्यप्रयोजनांची थोडक्यात परंपरा जर अभ्यासायची झाली तर भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामधून आपल्याला या प्रयोजनांविषयी बरीचशी माहिती कळत असते. भामह, वामन, रुद्रट, मम्मट यांनी आपापल्या ग्रंथांमधून विस्तृत प्रमाणात काव्यचर्चा केलेली आहे. आणि या काव्यचर्चेमधून नेमकी प्रयोजनं वाचकनिष्ठ कोणती आहेत, लेखकनिष्ठ कोणती आहेत, लेखक लिहितो तर तो का लिहितो, त्याचा काय उद्देश असतो, आणि वाचक ते वाचतो तर ते का वाचतो, त्या वाचनापाठीमागे त्याचा काय उद्देश असतो, याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी लेखकनिष्ठ आणि वाचकनिष्ठ जी प्रयोजन आहेत, तर लेखकनिष्ठ प्रयोजनांमध्ये यश किंवा कीर्ती हे प्रयोजन महत्त्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यावर सविस्तर बोलणार आहेच. तर यश मिळवणे किंवा कीर्ती मिळवणे याच्यासाठी लेखक लिहित असतो. त्याला वाटत असतं की आपण लिहिलेलं साहित्य अनेकांकडून वाचलं जावं, त्याला कीर्ती मिळावी, यश मिळावं, आणि त्याचबरोबर की त्याला स्वतःलाही काहीतरी त्याच्यातून पैसा मिळावा किंवा यश मिळावं, ही एक त्याची स्वतःची इच्छा असते, हेतू असतो. याशिवाय त्याला त्याच्यातून आनंद मिळत असतो, म्हणून तो लिहितो. काहीतरी दुसऱ्याला सांगायचं असतं, त्याच्याकडे जे असतं ते दुसऱ्यापर्यंत त्याला पोहोचवायचं असतं, दुसऱ्याचं उद्बोधन करायचं असतं, म्हणून तो लिहित असतो. किंवा त्याला स्वतःला व्यक्त व्हायचं असतं, मनामध्ये त्याच्या जे साठून राहिलेलं असतं हे साठलेलं त्याला कुणापर्यंत तरी पोचवायचं असतं, याच्यासाठी लेखक लिहित असतो. आणि त्याने जे लिहिलेलं आहे हे वाचक जिज्ञासेतून वाचत असतो. पुढे काय पुढे काय ही जिज्ञासा त्याच्या ठिकाणी असते, म्हणून वाचक वाचत असतो. प्रत्येक कलाकृती ही जीवनाशी घनिष्ठ संबंध ठेवून असते. त्यातून जीवनानुभव व्यक्त झालेला असतो, जीवनानुभूती त्याच्यातून मिळत असते. त्यामुळे लेखक आणि वाचक दोघेही या दृष्टिकोनातून हे साहित्य लिहित आणि वाचत असतात. त्याचबरोबर स्वप्नरंजन किंवा ज्याला आपण पलायनवाद म्हणतो, की काहीतरी भव्य दिव्य लेखकाला मांडायचं असतं, एका अनोख्या सृष्टीमध्ये वाचकांना घेऊन जायचं असतं, की जशा परीकथा आपल्याला वाचायला आवडतात त्या पद्धतीनं लेखक या दुःखापासून खूप लांब दूरवर सुखाच्या क्षणामध्ये वाचकांना घेऊन जात असतो. आणि ती एक स्वप्ननगरी वाचकांसमोर तो उभी करत असतो, की जेणेकरून समाजातल्या दैनंदिन जीवनामधून दुःखामधून काही काळ का असेना साहित्य आपल्याला आनंद देत असतं. कथा, कविता, नाटक हे जे काही साहित्याचे सगळे प्रकार आहेत, या सगळ्या प्रकारांमधून काही ना काही ज्ञान आपल्याला मिळत असतंच. त्याच पद्धतीनं एक आत्मिक आनंद आपल्याला मिळत असतो. इथे
करुण रसपूर्ण असणारं साहित्यसुद्धा तेवढ्याच आवडीनं वाचलं जातं. हे मुद्दाम मला नमूद करावंसं वाटेल. पुढच्या तासाला आपण याच्यातला साहित्याची नेमकी प्रयोजनं अभ्यासणार आहोत. ही प्रयोजनं नेमकी काय आहेत आणि त्या प्रयोजनांमधून वाचकाला आणि लेखकाला कशा पद्धतीनं आनंद मिळत असतो याविषयी सविस्तर चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.